छडाराचा PDF असेल ना. मुनी सकल व्रती बडभागी भवभोगन ते वैरागी वैराग्य उपावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमि ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने जौवन गृह गोधन नारी हय गय जन आज्ञाकारी इंद्रिय भोग छिन थाई सुरधनु चपला चपलाई सुर सुर खगाधिप जेते मृगजो हरि काल दलेते मणिमंत्र तंत्र बहु होई मरते न बचावे कोई. मिळालं का? चौगति दुख जीव भरे हैं परिवर्तन पंच करे है सब विधि संसार सारा या में सुख नाही लगारा शुभ अशुभ कर्म फल जेते भोगे जिय एक ही तेते सुतदारा होयन सीरी सब स्वार्थ के है बीरी जग पर जो जिय तन मेरा त्य भिन्न भिन्न नहीं बेला तो प्रकट जुदे धन धामा क्यों एक मिली सुतरामा. काय सांगितलं? एकत्व भावना काल बघितली होती. काय सांगितलं एकत्वामध्ये? एकत्वाची भावना म्हणजे एकत्व आणि अन्यत्व हे दोन भावना ऑपोजिट आहेत. एकत्व भावना अस्थिरूप कथन सांगते की तू एकटा आहेस संसारामध्ये, तू एकटा आहे हे आहे रूप कथन सांगणारी एकत्व भावना. आणि अन्यत्व भावना तुझं कोणीही नाही म्हणजे एक अस्थिरूप सांगते आणि एक नास्तिरूप सांगते. काय म्हणले पारस? जगामध्ये मी एकटा आहे असं सांगते ती एकत्व भावना आणि माझं कोणीही नाही हे सांगतं हे अन्यत्व भावना. तर एकत्व भावना समजून काय फायदा? तर जो एकत्वाची भावना करतो त्याला मुक्तीची प्राप्ती होते आणि जो सगळ्यामध्ये मिळून मिसळून कसं मजेशीर राहायला पाहिजे, हो की नाही? काय सगळे काय म्हणायचं असं आपण एकत्र काम करू, एकत्र खाऊ पिऊ, एकत्र राहू, अशा भावनेमध्ये जर मेला तर कुठं जन्मतो? एकत्रच जन्मतो. कुठं? निगोदामध्ये. एकत्रच मरतो. माहिती का? एक असतं ना ते कांदा, त्याच्यामध्ये असणारे अनंत जीव एकत्रच जन्मतात, एकत्र श्वास घेतात, एकत्रच भोजन करतात, एकत्र मरतात. म्हणजे सगळ्यांचे सगळे एकत्र असतं तिथं. म्हणून असली भावना नाही करायची आपल्याला की सगळे मिळून मिळून फिरायला कुठं जायचं तर मिळून मिळून फिरून या म्हणतात. मग निगोदाची ट्रिप करून या. तर कोण असतं जगामध्ये? माझं कोणीही नाही. भलेही आपण वाटतं की सगळ्या भरलेल्या परिवारामध्ये आहे पण तरी सुद्धा कोणी कोणाचं नाही. कोणी कोणाचं कर्म वाटून घेऊ शकत नाही, कमी करू शकत नाही, संक्रमण करू शकत नाही. सगळ्याला सगळं आपलं आपलं भोगावं लागतं. तर एक नवऱ्याला वाटतं बायको प्रिय आहे, बायकोला वाटतं नवरा माझा आहे. तर त्याच्यासाठी म्हणून त्याने एक काय उदाहरण सांगितलं की एक मनुष्य असतो आणि त्याची बायको मेली तर तो खूप ढसाढसा रडायला लागला. मग सगळे समाजातले लोक आले, त्याला सांत्वन करतायत, बाबा एवढं का रडायला लागलायस तू, लय प्रेम होतं का तुझं त्याच्यावर? मग आता तो काय बोलला नाही. मग म्हणाले सगळे लोक की म्हणले 6 महिन्याखाली तुझी सासू मेली, 3 महिन्याखाली तुझी आई मेली, पण तू एवढं नाही रडलास, मग आज का इतकं रडायला लागलायस?
त्या माणसाने काय सांगितलं, म्हणले जेव्हा सासू मेली तेव्हा गावातल्या समाजातल्या सगळ्या बुड्ढे लोक आले, बायका आल्या म्हाताऱ्या, आणि म्हणाल्या की कशाला काळजी करतोस, आम्ही आहे की. मग आई गेली. आई गेल्यावर सगळे प्रौढ लोक बायका होत्या त्या आल्या आणि काय म्हणाल्या, कशाला रडतो, आम्हाला आई म्हणून बघ. आता सकाळपासून वाट बघतो, एक जण पण आला नाही. काय म्हणून येणार, कशाला रडतोय, म्हणून मी जास्त रडतोय. म्हणजे कोण कोणाचं असल्या गोष्टीमध्ये आपण एकत्व करतो. त्यामुळे तिथं म्हटलं की कोणी कोणाचं नसतं, सगळे स्वार्थी असतात. म्हणून ती बायको मेल्याचं दुःख कमी, त्याला दुसरं कोणी येईना म्हणून दुःख जास्त. आपल्याला कसं दुःख, एक पण मिळेना म्हणून दुःख का. म्हणून सांगितलं असं कोणामुळे आपलं दुःख कमी होणार नाहीये किंवा कोणी दुःखी होणार नाहीये. म्हणून आपल्याला एकत्वाची भावना करणं आवश्यक आहे. तर आता अन्यत्व भावना काय सांगायला लागेल बघू. ते ह्याच्यावर टाकलेलं पण आहे ना. आताच काय वाचलो आपण, म्हणा परत एकदा. जलपय जो जियत न मेला, पय भिन्न भिन्न नाही भेला. काय सांगितलं, जल म्हणजे पाणी, पय म्हणजे दूध. ज्याप्रमाणे जल आणि दूध एकत्र मिसळलं तरी सुद्धा ते दोन्ही कसं आहे हो, भिन्न भिन्न आहे. कशावरून, घरी दूध आणतं पाणी असते का त्याच्यात, असतंय. खास समोर पिळून आणतो ना, मग घालते का काय, कुठं बसलेला असतो. म्हणजे जेव्हा आता बाहेरचं दूध समजा असं की जे आणलेलं असेल तर त्याच्यामध्ये पाणी मिसळलेलं असतं, त्यामुळे ते जरी मिसळलेलं आहे तरी तुम्हाला दिसत नाही, ते एकरूप दिसतंय, तरी पण ते भिन्न भिन्न आहे. जसं जल आणि दूध हे एकमेकांपासून भिन्न आहेत, मिसळलेल्या दशेत असले तरी सुद्धा ते भिन्न भिन्नच आहेत. त्याप्रमाणे हा जीव या शरीरामध्ये मिसळलेला दिसतोय. हात घातला की तुम्हाला जीव दिसतोय, हात दिसतोय, काय दिसलं, बघू तुमचे डोळे काय काय बघते. म्हणजे तिथं आपल्याला जीव दिसत नाही, शरीर दिसतं, आणि त्या शरीराला जीव मानतोय. म्हणून सांगतात की जरी तिथे एक मिसळल्यासारखं दिसतंय तरी सुद्धा ते एकरूप नाही. पुढं काय, हा म्हणजे पय म्हणजे परंतु ते भिन्न भिन्नच आहे, भेला म्हणजे मिसळलेले नाहीये, भेळ झालेली नाहीये त्याची. मिली सुतरामा म्हणजे जर हे शरीरच जिथे एकरूप दिसतंय पण तरी ते एकरूप नाहीये, तर मग प्रगट जे भिन्न भिन्न आहेत, कोण, माझी आई, माझे वडील, माझे परिवारजन, त्यांना मी माझं माझं म्हणतोय, मग ते तर प्रगट भिन्न आहेत, ते कसे तुझे होतील. काय ते शेवटचं चरण, तो प्रकट जुदे धन धामा क्यों है मिली सुतरामा. म्हणजे जी मुलं आहेत किंवा स्त्री आहे ती तर मग कशी तुझी असणार, म्हणजे ते तर सर्वथा भिन्न आहेत, अन्य अन्य आहेत. मग जिथं सगळ्याला मी माझं माझं म्हणतोय तर तिथं सांगायला लागलेत की या जगात तुझं कोणीही नव्हतं, नाही, नसणार. त्यामुळं काय कर, एकत्वाची भावना कर. मग एक दृश्य बघितलं होतं असं, पंढरपूरच्या स्टँडवर असं झालं होतं काय की बसमधून उतरले असणार मी आणि माझ्यासमोर एक जण नवरा बायको होते, असं गरीब म्हणा किंवा तिथं काय बस स्टँडवर बसलेले वगैरे असतील असं मला माहीत नाही. आणि तो नवरा त्या बायकोला झिडकारत होता, त्याला काय बोलायचं नसेल, न्यायचं नसेल, काय मला माहीत नाही काय झालं होतं त्याचं. आणि ती बायको त्याला लाथ मारली तरी पण ती त्याजवळ जातीये, त्याचे पाय पकडतीये की काय बोलत होती, रडत होती, असं काहीतरी चाललं. आणि तो अक्षरशः तिला केस धरून बाजूला करतोय आणि निघून जातोय, पण तरी ती त्याच्या जवळ चालली. म्हणजे हे दृश्य काय शिकवतं तुम्हाला, काय शिकवतं, लग्न करायचं नाही म्हणती पटकन. सगळ्यात मोठं शिकवण हीच आहे आपल्यासाठी. काय दृश्य, असे असते बायका आणि असे असते पुरुष. म्हणून आपल्याला एकटा आहे ना, आपण किती सुखी आहे, दोन मध्ये अडकला ना
संपलं, समजून घ्या. तुमचं सुख सगळं डिवाइड झालं. दुःख डिवाइड होत नाही, दुःख डबल होते, पण सुख अर्ध काय शून्य होत जाते पुढं पुढं. म्हणून सांगितलं की असं प्रत्येकाच्या संसारामध्ये वेगवेगळे संकट आहेत, वेगळं रूप आहे संसाराचं. मग त्याच्यामधून सगळ्यातून शिकवण ही मिळते की सगळे भिन्न आहेत, अन्य आहेत, कोणीही माझं नाही. ह्याच्यातलं म्हणून ते छडाला वर टाकलं ना तू, माझ्याजवळ काय ते नाही, ते वेगळं. 12 भावना आहे, लांबून फक्त बघून म्हणजे तेच करू. जिस देह में आत्म रहे वह देह भी जब भिन्न है, तब क्या करे उनकी कथा जो क्षेत्र से भी अन्य है भिन्न परिजन भिन्न पुरजन भिन्न ही धन धाम है भिन्न भगिनी भिन्न जननी भिन्न ही प्रिय वाम है. सांगा ज्या शरीरात आत्मा आहे ते शरीरच भिन्न आहे. जर भिन्न आहे, जर आत्म्यापासून भिन्न आहे, मी म्हण की तिथं, मी म्हण सगळीकडे काय, ज्या देहामध्ये माझा मी राहतो ते देहच माझ्यापासून भिन्न आहे. तर क्या करे उनकी कथा जो क्षेत्र से भी भिन्न आहे, अन्य है. म्हणजे त्यांची काय कथा करू की जे प्रगट क्षेत्राने भिन्न दिसतंय. तर क्षेत्राने एक रूप आहे म्हटलं तर त्याला आपण माझं म्हणतोय, पण ते माझं नाहीये. जर ज्या देहात मी राहतो ते देहच माझं नाहीये, तर जे प्रगट भिन्न आहेत ते माझे कसे असतील? ते पण माझे नाही. पुढं पुरजन है भिन्न परिजन भिन्न पुरजन भिन्न ही धन धाम है. सांगू शक भिन्न आपल्यापासून सगळेजण भिन्न आहेत. सगळेजण कोण म्हणजे आपली उसमें देख के बताओ ना. है भिन्न परिजन परिवार आपल्यापासून भिन्न आहे. पुढं पुरजन म्हणजे पूर म्हणजे नगरवासी, सगळे जे काय राहतात जिथं तुम्ही. मी सोलापूरची, पुरजन सगळे भिन्न आहेत. असं तुम्ही ज्या नगरात राहता ते सगळे नगरजन सगळे भिन्न आहेत. पुढं भिन्न ही धनधाम आहे, म्हणजे संपत्ती, सगळं वैभव, सगळं परिग्रह आहे ते सुद्धा तुमच्यापासून भिन्न आहे. पुढं हे भिन्न भगिनी भिन्न जननी हे प्रिय वाम आहे. म्हणजे भगिनीच नाही आहे मला तर भिन्न काय. हा असं काय प्रज्वल, भिन्न भगिनी भिन्न म्हणजे असेल जरी तरी सुद्धा भिन्नच आहे, नसेल तरी तर नाहीच आहे. मग भिन्न भगिनी भिन्न जननी. आई आहे का नाही कोणाची? लगेच हो म्हणते. भिन्न सांगायला लागले तर भिन्न आहे म्हणजे भगिनी भिन्न आहे, जननी भिन्न आहे आणि प्रिय वाम म्हणजे पत्नी भिन्न आहे. ज्याला तुम्ही माझं म्हणताय, एक रूप वाटते तुम्हाला जी, ती सुद्धा तुमच्यापासून सर्वथा भिन्न आहे. मग म्हटलं ना की शरीराचं लक्षण काय हो, शरीर कसं आहे आणि आत्मा कसा आहे, जरासा डिफरन्स सांगा. शरीर कसं आहे? पुद्गल आहे. जीव चेतन आहे. पुढं शरीर नष्ट होणार आहे, नश्वर आहे. जीव अविनश्वर आहे. अजून बोल की शरीर कसं आहे ना तुमच्याजवळ? झालं की ते क्षत म्हणजेच नष्ट होणार. शरीर कसं आहे? शरीर पूर्ण रोगापासून म्हणजे रोगी आहे. शरीर रोगमय आहे आणि आत्मा ज्ञानमय आहे. पुढं मला पाहिजे ते सांगितलं काय त्याची लक्षणं पाहिजे. शरीर काय आहे आणि आत्मा काय आहे. शरीर कसं आहे? झालं की अचेतन आहे आणि पुद्गल आहे म्हणाया. जीव चेतन आहे. अजून शरीराबद्दल काय माहित नाही काय तुम्हाला? शरीर शिकू का आत्मा शिकू? शरीर कसं आहे बोल पारस.
आरशात बघून आला ना आता येताना. शरीर मूर्तिक आहे, रूपी आहे आणि आत्मा अरूपी आहे. शरीर स्पर्श रसगंध वर्णवाला आहे, आत्मा ज्ञान दर्शन आनंदवाला आहे. मग तिथं काय सांगायला लागलेत की ज्याला रूपाची रुची असते तो रूपीमध्ये अडकतो आणि ज्याला अरूपीची रुची असते तो आत्म्यामध्ये भटकतो. काय म्हणते सांग? ज्याला रूपाची कोण रूपा? ज्याला रूपी पदार्थाची रूपाची रुची आहे त्याला तो शरीरामध्ये अडकतो. मग शरीरातून शरीरामध्येच जात राहतो, अशरीरी होत नाही. आणि तेच सांगितलं ज्याला जो आत्मा आहे तो अरूपी आहे, तो अमूर्तिक आहे. ज्याला त्या आत्म्याची रुची झाली त्याला शरीराचा अंत आला समजून घ्या. म्हणजे शरीर परंपरा आता नष्ट होणार आहे. म्हणून सांगितलं की शरीराची लक्षणं काढायची आणि आत्म्याची लक्षणं भिन्न समजून घ्यायची, तर तिथं भेदविज्ञान होतं आपल्याला. आपण जेव्हा पाहतोय ना सगळं शरीरालाच मी म्हणून पाहतोय, त्यामुळं आत्मा दिसत नाहीये. म्हणून आजपर्यंत भेद जाणला नाही आपण. मग कसं जाणायचा? ध्यानाला बसल्यावर कोण दिसतंय ते बघायचं. जो दिसतोय ना तुम्ही डोळ्याने बघायला गेला तो दिसला विषय तर समजून घ्या तो आत्मा नाहीये. कशाने दिसतो आत्मा? मायक्रोस्कोप नाही का कुठला अल्ट्राव्हायलेट रेस सोडायचं त्यातून दिसणार? कशातून दिसणार? सोनोग्राफी मध्ये दिसतो का नाही? एक्सरे काढल्यावर दिसतो का नाही? का ते तर असं आरपार घालते की नुसतं. तर आत्मा कशाच्या द्वारेही पकडला जात नाही, कारण हे मूर्तिक आहेत, हे जड आहेत. सगळे जडांनी जडच दिसणार किंवा मूर्तिकांनी अमूर्तिक वस्तू दिसू शकत नाही. म्हणून तुम्ही डोळ्याने बघायला जाऊ नका आत्म्याला. जेव्हा ध्यान करता त्यावेळेस डोळे तर बंद असतात पण सगळा डोळ्याचाच विषय दिसतो तुम्हाला. बरोबर आहे? काय 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 दिसतं सांगू ध्यान करताना? उद्याचं काम सगळं. अजून काय दुकानात आलेलं गिऱ्हाईक दिसत असेल. काय दिसतंय पारस? परवाचा पेपर दिसतंय. असं दिसत असतं बरं का. ध्यान करतर पेपर सगळा असा प्रत्यक्ष दिसणार आपल्याला. काय ऋषभ काय दिसत ध्यान करताना? कोण कोण दिसतं? जे पाहिजे ते दिसत नाही, बाकी सगळं दिसतंय कारण आपण बघायला जातो डोळ्याने. आणि मग त्या इंद्रिय चक्षुच्या द्वारे इंद्रियांच्या द्वारे जे पण ग्रहण होणार ते सगळं जड आहे, मूर्तिक आहे, ते आपल्या आत्म्यापासून भिन्न आहे. म्हणून आत्म्याला बघायचं तर ज्ञानानेच बघावं लागणार. तो ज्ञानमय मी आहे. म्हणजे ना काय म्हणायचं, कितीही शब्दातून सांगायला गेलं तर नाही सांगू शकत ते. तुम्हाला जेवढा अनुभव करणार ना तेवढंच. ऋषभ मी ऋषभ आहे, काय अनुभव करतो सांग? कुठल्या इंद्रियाने जाणतो मी ऋषभ आहे? कसं? रसनेंद्रियाने टेस्ट करतो काय? ऋषभ म्हणजे कोण आहे? मी आहे म्हणताना मी फिलिंग काय आहे तुम्हाला? काय बघतो तू? ऋषभ म्हणजे मी डोळेवाला आहे, कानवाला आहे, अशी माझी रचना आहे. काय दिसतंय आपल्याला? ऋषभ म्हणजे काय दिसतंय पारस? काय काय म्हणून बघतो ना ती फिलिंग बघा, हे मला सांगायचंय. मग तसंच मी आत्मा आहे ही एक फिलिंग आहे. ते तुम्हाला न शब्दातून दिसणार आहे, न इंद्रियातून दिसणार आहे, न कुठल्या आचार्यांकडनं पण तसं सांगितलं जाणार नाही. जसं ते अनुभव करतात बस तो अनुभव एवढा मस्त आहे ना, ज्याला मिळाला तो लकी. म्हणजे त्याला काय म्हणायचं, मोक्षगामी होणारच 100%. म्हणून तेवढा प्रयत्न करायला पाहिजे. पुढं अनुज ग्रज सुत सुता प्रिय सुहृद जन सब भिन्न है, ये शुभ शुभ संयोग जाचित वृत्तियाँ भी अन्य है. पारस स्वोन्मुख चित वृत्तियाँ भी आत्मा से अन्य है, चैतन्यमय ध्रुव आत्मा गुण भेद से भी भिन्न है. सांग. सांग अर्थ जमतोय? अनुज म्हणजे छोटा, अग्रज म्हणजे मोठा. कोण छोटा? आधी. मोठा कोण? पप्पा.
म्हणजे जे कोण अनुज म्हणजे छोटे घरातले आहेत ते सगळे, आणि अग्रज म्हणजे जे सगळे मोठे आहेत ते. सुतसुता म्हणजे मुलगा मुलगी हे. प्रिय सुहृद म्हणजे सुहृदजन म्हणजे जे प्रिय आहेत. सुहृद म्हणजे सुद्धा जे काय म्हणायचं इष्ट आहेत असे, जे आपल्याला अपेक्षित आहेत, आप्त आहेत आपले, असे सगळे जन ते सुद्धा तुझ्यापासून हे जीवा भिन्न आहेत. म्हणजे जे छोटे आहेत मोठे आहेत सगळ्यांना बघा, बाजूला जे काय तुमच्या जवळ आहेत ते सगळे तुमच्यापासून भिन्न आहेत. संयोगजा चिदवृत्तिया भी अन्य है. मस्त आहे माहिती का, असं पाठ करा उलट ती. जर तुम्हाला मिळालं तर ऐका त्याच्यावरून फोनवरून, आणि म्हटलं तर आपल्याला एक आनंद येतो किंवा एक असं चिंतनामध्ये विषय राहतो तो. सांग ये शुभ शुभ चिदवृत्तिया भी अन्य है. म्हणजे पर्याय आहे ती, जे काय शुभ भाव आहेत अशुभ भाव आहे. संयोगामध्ये कोणी आलं त्यांच्या निमित्त तुम्ही शुभ परिणाम करता, शुभ परिणाम करता. तुम्ही भेटला बरं झालं, काय पारसल्या दिवसांनी आलं बरं झालं. मग जे आनंदाचे परिणाम आहेत किंवा दुःखाचे परिणाम आहेत असं म्हणा, किंवा शुभ भाव भगवंतांचं दर्शन केलं तर ते शुभ भाव सुद्धा माझ्यापासून भिन्न आहेत, आणि अशुभ भाव सुद्धा माझ्यापासून भिन्न आहेत. म्हणजे कोणी तुम्हाला संयोग मिळतोय त्याच्या अनुसार जी चित्तवृत्ती होते, म्हणजे जीवाचे परिणाम होतात, ते सगळे परिणाम सुद्धा तुमच्यापासून भिन्न आहेत. का भिन्न आहेत? कारण आत्मा शाश्वत आहे आणि ते परिणाम क्षणिक आहेत. त्यामुळं ते क्षणिक म्हणजे माझं स्वरूप नाहीये, ते सुद्धा नष्ट होणार आहेत. म्हणून एका परिणामामध्ये तुम्ही जास्त काळ नाही राहू शकत. काय किती टेन्शन येते सांग पेपर समोर आल्यावर, पेपर गेल्यावर सगळं नाही टेन्शन. लय रिलॅक्स माणूस आहे मग. म्हणजे तिथं असतानाचे परिणाम वेगळे, परत नंतर संपल्यावर पेपर किती आनंद सांग ऋषभ. पेपर संपल्यावर टेन्शन असतं, संपल्यावर रिझल्ट रिझल्ट झाल्यावर सांग. रिझल्ट झाल्यावर तर फ्री झाला का नाही, तर तेव्हा पण टेन्शन घेऊन बसतो. ज्याला टेन्शन घ्यायचंय ना त्याला पुढच्या गोष्टीचं टेन्शन राहणारच, सदा राहणार. मग पेपर झाला तरी टेन्शन, झालं तरी टेन्शन, मार्क आले तरी टेन्शन, पुढं काय करायचं, जॉब आला तरी टेन्शन, काय म्हणायचं लागला तिथं जॉईन झालं तरी टेन्शन. कळाला कशाच नाहीये. ज्याला व्ह्यू कळाला ना त्या आयुष्याकडे बघण्याचा, तर तो टेन्शनलेस जगू शकतो. नाहीतर तुम्हाला टेन्शन गेल्यावर किती लूज होते सांग बघू, ते किती त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडणार तुम्ही. किती चिंता किती करायची त्याच्याबद्दल, आणि चिंता हे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं का? मग काय करायचं, फेस करावं लागतंय. मग असं काय म्हणायचं, एक ढाल घेऊन उभा राहायची सारखं हातामध्ये. कुठली पण कंडिशन असू दे, नसती भैया, कशाने असती ती आपल्या ज्ञानाने करणार आपण. त्यामुळे ती अशी मजबूत असणार की आपण स्वतःला त्याच्यानेच तर तयार करतो, आणि मग त्यामुळं कुठल्याही त्या संकटांमधून आपण सहज बाहेर पडू शकतो. म्हणून संयोग कुठलाही असू दे, त्याच्या निमित्तात जे परिणाम होतात ते सुद्धा मायापासून भिन्न आहेत. हे शुभ आणि अशुभ भाव सांगितले. तिसऱ्या ओळीमध्ये काय सांगायलंय, स्वोन्मुख चित्तवृत्तिया भी आत्मा से अन्य है. म्हणजे स्वोन्मुख म्हणजे आत्म्याला ग्रहण करणारी चित्तवृत्ती, म्हणजे ती पर्याय. आता कुठली पर्याय घ्यायची, शुभ आणि अशुभ झाली, आता शुद्ध पर्याय सांगतायत. मग शुद्ध पर्याय तर तुझी आहे की नाही, तर ती सुद्धा पर्याय आहे, म्हणजे नष्ट होणारी आहे. ऍक्च्युली शुद्ध पर्याय प्रगट करायला सांगितली का, कारण त्याच्यामध्येच तुम्हाला आत्मा दिसणार आहे, पण ती पर्याय सुद्धा तुम्हाला आश्रय करण्यायोग्य नाही. मला सांग, लाख रुपयाची लॉटरी लागली, तू लाख रुपये काढून आणले, किती आनंद झाला बिचाऱ्याला, आणि ते आणून घरी ठेवले. सांग त्याचा तू यूजच करणार नाही. मी लाख रुपयेवाला, मी लाख रुपयेवाला, आणि घरात समजा खायला प्यायला काय नाही, आणि मी लाख रुपयेवाला, काय उपयोग? म्हणजे त्याला पण तुला सोडावं लागणार आहे. ते जरी जवळ आलं तरी सुद्धा ते नष्ट होणार आहे. म्हणून तसंच सांगायला शुद्ध पर्याय सुद्धा तुम्हाला जरी आनंद देणारी आहे, त्यामध्ये
सगळं वैभव दाखवती ती पर्याय, पण तरी सुद्धा ती नष्ट होणारी आहे. ते म्हणजे माझं स्वरूप नाही. म्हणून सांगितलं स्वोन्मुख म्हणा किंवा स्वतःला ग्रहण करणारी म्हणा, अशी ती चित्तवृत्ती म्हणजे जीवाची पर्याय, ती सुद्धा आत्म्यापासून भिन्न आहे. मग शुभ भाव असू देत, अशुभ भाव असू दे किंवा शुद्ध भाव असू देत, तिन्ही सुद्धा मायापासून सर्वथा भिन्न आहेत. पुढं म्हणलं ना आपण चारी लाईन, चैतन्यमय ध्रुव आत्मा गुणभेद से भी भिन्न है. मग जो आत्मा आहे तो पर्यायापासून भिन्न सांगितला. आता सांगतायत काय, गुणभेदापासून सुद्धा माझा आत्मा भिन्न आहे. म्हणजे काय गुणभेद म्हणजे, माझ्यामध्ये किती गुण आहेत? माझ्यामध्ये अनंत आहे. तुमच्यामध्ये थोडे कमी आहेत का थोडे जास्त आहेत? तेवढेच आहेत ना. तर जे अनंत गुण आहेत त्यांना जर तुम्ही एक्सप्लेन करायला गेला, ज्ञान गुण आहे, आनंद गुण आहे, तर ह्याला म्हणायचं गुणभेद. आणि ज्ञानवान म्हणलं तर अखंड आत्मा आला, गुणवान आत्मा आला. मग तो गुणवान आत्मा मी आहे, पण जे गुणभेद केले ते सुद्धा मी नाही. जसं म्हणलं ना सरबत आहे केलेलं, ते सरबत मध्ये काय काय असतं भैया? 1 2 3 4 5 6 काय काय असतं? साखर, लिंबू, पाणी, पुढं लोण, अजून वेलदोडे, अजून असं असं काय काय सगळं. कोण काय घालेल ते घालेल. तर ते सगळं घातल्यावर तुम्ही अभेद स्वाद घेता का? साखर एकदम मस्त आहे बरं का, त्या सरबतमध्ये लिंबू एकदम बेस्ट पडले बरं का. म्हणजे एकेकाचा भेद करून स्वाद करायला गेला तर सरबताचा स्वाद येणार नाही. असं एकच काय म्हणायचं, असं एकच चहा पिताना काय करतात, एकच बाईट म्हणतात ना, काय म्हणायचं, एक सिप. एकच सिप घेतलं तर त्याच्यामध्ये स्वाद कळतो सगळा आपल्याला, त्यामध्ये काय काय आणि काय काय नाही, त्याचा अभेद स्वाद घेतो आपण. तसं म्हणलं की इथं सुद्धा जेव्हा गुणभेद करायला गेलो तर आत्मा समजणार नाही किंवा तो आत्म्याचा अनुभव नाहीये. मग ते गुणभेदापासून सुद्धा मी भिन्न आहे हे सांगायचं. पुढं गुणभेद से भी भिन्न है, आनंद का रस कंद है, संग्रहालय शक्तियों का, ज्ञान का घन पिंड है, वह साध्य है आराध्य है, आराधना का सार है, ध्रुव धाम की आराधना का एक ही आधार है. काय तर चुकलं तिथे, ध्रुवधाम की आराधना, आराधना का सार है पाहिजे. सांगा अर्थ काय? पारस अर्थ काय? लाईट कडे बघितल्यावर लाईट येत असते का सारखं सारखं? गुणभेद से भी भिन्न है, आनंद का रसकंद है. म्हणजे गुणांपासून नाही, गुणभेदापासून. म्हणजे जे भिन्न भिन्न केले ना त्याच्यापासून आत्मा वेगळा आहे, गुणांपासून वेगळा नाहीये. जसं साखरेची गोडी त्यापासून भिन्न आहे का एक आहे? म्हणजे ते गुण आहे त्याचा. पण जेव्हा तुम्ही वेगळं करून सांगता, त्या साखरेमध्ये पांढरेपण आहे, त्यामध्ये गोडी आहे, मग असं वेगवेगळं करून सांगता त्यावेळेस ते गुणभेद झाले. मग तसं इथं पण सांगतायत की आत्मा कसा आहे, गुणभेदापासून भिन्न आहे आणि आनंदाचा रसगंध आहे. पुढं शक्तियों का ज्ञान का घनपिंड है, शक्तींचं पिंड आहे, संग्रहालय आहे, शक्तींचं संग्रहालय आहे आणि ज्ञानाचा घनपिंड आहे. म्हणजे काय घनपिंड आहे? म्हणजे भरलेला आहे, ज्ञानाने गच्च भरलेला आहे. असं नाहीये की कुठेतरी ज्ञान आहे कुठेतरी नाही आहे, असं नाही आहे. जसं म्हटलं की भूक कुठं असती, भूक कुठं असते रे? जसं मी असं काही पूजा करताना असं चढवत होते, क्षुधारोग विनाशनाय नैवेद्यम निर्वपामिती स्वाहा. मग प्रत्येक अर्घ्य चढवत असताना आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये जन्म जरा मृत्यू विनाशनाय जलम,
परत ते सगळं जे काय आपण म्हणतो त्याच्यामध्ये, तर ते माझ्यामध्ये भूक तहान नाही. कुठं काय काय दिसलं सांगा मला खरं खरं, माझ्यामध्ये भूक तहान नाही असं म्हणत असताना. शास्त्रातलं सांग मला, काय दिसलं असं सांग. माझ्यामध्ये भूक नाही म्हटल्यावर काय दिसलं लगेच? कायच दिसलं का? नाही, मला म्हणायचंय की भूक नाहीये म्हणत असताना ती भूक पोटातच असते असं एक आहे आपलं मान्यता. रोग म्हटलं तर कुठं काय समजा आपल्याला पायाला हाताला लागलेलं असेल तर तिकडं लक्ष जातं, मायामध्ये रोग नाहीये, मायामध्ये वेदना नाहीये. म्हणजे असं कुठंतरी एक ठिकाणी तुम्ही स्थान शोधता त्याचं. मग जन्म नाही मरण नाही कुठं सांगावं? माझ्यामध्ये जन्म नाही मरण नाही कुठं असतं ते? मग तिथं जसं तुम्ही अखंड बघताय आत्मा, मग तो जन्म मरण रहित आहे, तसंच सांगितलं सगळ्या गोष्टींमध्ये. मोह कुठं असतो? डोक्यात का कुठं हातात? म्हणजे मोह सुद्धा एक परिणाम आहे. आपल्या पर्यायामध्ये मोह असतो आणि ती ज्ञानाची पर्याय म्हणजे अशुभ भाव आहे किंवा कर्मांच्या उद्याच्या निमित्तात होणारे परिणाम आहेत, ते सुद्धा मायापासून भिन्न आहेत. तर आत्मासंग्रह शक्तींचा संग्रहालय आणि ज्ञानाचा घनपिंड आहे. हे मी सांगत होते की घनपिंड म्हणत असताना ज्ञानाने भरीव आहे आत्मा. असं नाहीये की कुठेतरी आहे कुठेतरी नाही, असं नाहीये. संपूर्ण आत्मा असा घन आहे. जसं म्हटलं ना, जे सिद्धांची मूर्ती सांगितली होती मागं मी, कशी असते सिद्धांची मूर्ती? सिद्ध बघितल्यात कधी? तिथं नाही, मंदिरात असते, तुम्ही दर्शन करता म्हणून विचारलं. सिद्ध कसे असते? म्हणजे तुम्ही आउटलाईन काढून ठेवता आणि मधला पार्ट काढून टाकता ना आणि सांगता की ते सिद्ध आहेत म्हणून, पण ऍक्च्युली जे मधला पार्ट आहे ना ते सिद्ध आहेत. त्यामुळे तसं दाखवायला पाहिजे एक मूर्ती तुम्ही की जे भरीव आहे. ऍक्च्युली जी दाखवताय ना अरिहंतांची म्हणून, ती सिद्धांची मूर्ती आहे. अरिहंतांच्या मूर्तीला शरीर आहे, सिद्धांच्या मूर्तीला शरीर नाही आहे, पण तो ज्ञान शरीरी घनपिंड आहे असं सांगितलं जातं. ह्याच्यासाठी सांगितलं की ज्ञानानेच बनलेला आहे, पण ते ज्ञान अमूर्तिक असल्यामुळं मधला पार्ट काढून टाकलाय. मग तुम्ही कुठं बघता? आरपार. म्हणजे दिसायला पाहिजे त्यामध्ये असणारे सिद्ध, पण आपण त्या बाहेरच्या आउटलाईनला बघतो आणि म्हणतो की ही सिद्धांची प्रतिमा. मग तसा सिद्ध आपला आत्मा आहे, तो पण ज्ञानाचा घनपिंड आहे. पुढं साध्य आराधना का सार आहे. तेच साध्य आहे, तेच आराध्य आहे. बसा की 5 मिनिट. तेच आराधनेचा सार आहे. म्हणजे तो आत्माच काय सांगितलं माझ्यासाठी साध्य आहे. साध्य म्हणजे पारसला साध्य आहे. सध्या एक साधायचं आहे, त्याला सिद्ध करायचं आहे. कोणाला सिद्ध करायचं आहे? 100%. म्हणजे एक समोर आपण साध्य ठेवतो, एक एम ठेवतो ना, त्याला साध्य म्हणायचं, जे सिद्ध केलं जातं. आराध्य आहे म्हणजे साध्य म्हणजे सिद्ध करण्यायोग्य, आराध्य म्हणजे आराधना करण्यायोग्य. मी त्याचीच आराधना करायला पाहिजे. हेच आराधनेचं सार आहे. आणि ध्रुवधाम की आराधना का एक ही आधार है. ध्रुवधामाच्या आराधनेचं हेच एक आधार आहे. म्हणजे माझ्या ध्रुवधाम, धाम म्हणजे धाम घर. तुम्ही धाम म्हणजे स्थान म्हणतात किंवा निवास म्हणता ना, नाव असेल ना घराला. काय आता तुम्ही बिला नाव घालता, जाऊ दे, तर आधी धाम घालायची नाव. त्यामुळे ते धाम म्हणजे निवास, जिथं कुठं राहता तुम्ही ते. तर असं ध्रुवधाम म्हणजे जो आपला आत्मा आहे, ध्रुव आहे, त्या ध्रुवाच्या आराधनेचं हेच एक आधार आहे. जो जानते इस सत्य को वे ही विवेकी धन्य है. ध्रुवधाम के आराधकों की बात ही कुछ अन्य है. अन्यत्व को पहचान नाही, भावना का सार है. एकत्व की आराधना
सत्य को वे ही विवेकी धन्य है। इस सत्य को जो जानते वे ही विवेकी धन्य है। किस सत्य को? हाँ, तुम्ही सगळे पारस आहे का? थांबा, बोल पारस. काय मराठी आहे ते इंग्लिश आहे का काय प्राकृत आहे का संस्कृत आहे का कुठला इटालियन आहे? समजण्याचं काय आहे? सत्य आहे त्याला जानते ते काय सत्य? हे सगळं वरचे सांगितलं ना तुम्हाला, सगळ्यापासून आत्मा भिन्न आहे हे सत्य आहे. पुढं या सत्याला जो जाणतो तो विवेकी आहे, तो धन्य आहे. पुढं ध्रुवधाम के आराधकों की बात ही कुछ अन्य है. हो काय? एक्सप्लेन कर म्हणाले ते. मी दुसऱ्या वेळेस विचारायचं तिसऱ्या वेळेवर चाललाय. जो कोणी या ध्रुवाची आराधना करतो तो जगामध्ये सगळ्यापासून भिन्न आहे, अन्य आहे, म्हणजे तो बेस्ट आहे हे सांगायचंय. म्हणजे जो कोणी, त्यालाच काय म्हणायचं? ध्रुवधाम के आराधक म्हणजे कोण? म्हणजे सम्यक दृष्टी, हे मला सांगायचंय. ज्याला आत्मा समजला तो सम्यक दृष्टी आहे. मग जो ध्रुवधामाची आराधना करतो त्याची गोष्ट काय? अन्यच आहे. म्हणजे तो जरी सगळ्यामध्ये राहतो तरी सगळ्यात नसतो, जरी खातो पितो तरी खात पित नाही, जरी सगळं भोगतो तरी सुद्धा आत्म्याला भोगतो. म्हणजे त्याची गोष्टच काय वेगळी आहे. त्यामुळे त्याच्याकडे बघा आणि तसं जगा. कोण असं भरत चक्रवर्ती काय करत होता? सगळ्या वैभवामध्ये असला तरी सुद्धा त्याचे परिणाम असे होते की ह्याच्यापासून मी वेगळा आहे, भिन्न आहे, हे म्हणजे माझं स्वरूप नाहीये. इतकी त्याची सरळ सहज सतत धारा होती. आपण तुटपुंज एवढंसं असलं तर त्यामध्ये किती अडकून पडतो. एखादी घरातली गोष्ट नाही मिळाली तर किती आकुलता. म्हणजे ते म्हणजे माझं स्वरूप, त्याच्याशी आपलं इतकं एकत्व. आणि तेच सांगितलं भरत चक्रवर्तीला. असे मागणारे लय जण यायचे आणि तो असं सगळं दान करायची, पण त्याची अशी वृत्ती की सहज सरळ हाताने. त्यालाच म्हणतात रॉयल पर्सनॅलिटी. म्हणजे काय? जेव्हा राजा दान करतो त्यावेळेस कसं करतो? तुम्ही कसं करता? दान करता तेव्हा मंदिरात गेला आणि पेटीच्या जवळ उभारलाय, कसं दान करता हो? करतो का नाही भैया? करतो ना? किती करतो? तेवढेच घेऊन जातो खिशात. त्यामुळे काय प्रश्नच नाही. मग किती दान करतो आपण? समजा खिशात जास्त आहे आणि मोठी नोट आली हातामध्ये, काय करायचं? आम्हा सांगते मायाचारी करतो, लगेच ती नोट ठेवतो आणि सगळ्यात छोटी नोट काढतो किंवा काय कॉईन काढतो आणि ती दान करतो. मग तिथं राजा दान करेल तर कसं करतो? पूर्वीची गोष्टी ऐकल्या असतील ना, गळ्यातली अशी हिऱ्यांची माळ काढून दान करतो, नाहीतर त्या रत्नांचे थाळ घेतो आणि त्यांना असं घालून मुठीने दान करतो. म्हणजे तिथं बघत नाही तो की कोण आहे किंवा कसा आहे. आता मी एक गोष्ट वाचते दरवेळेस, व्रताच्या पूजेची, व्रताची एक कथा आहे त्याच्यामध्ये, की तो माळी आला पळत पळत आणि त्यांनी सांगितलं की नगराच्या बाहेर समोर शरण आले आणि दिव्यध्वनी कीर्ती तर ऐकायला चला. असं काय सगळ्या बागेमध्ये 6 ऋतूंची फळं फुलं आली आहेत. तर असं आनंदाची न्यूज घेऊन राजा समोर आला. तर राजाला इतका आनंद झाला, त्यांनी काय केलं? तो माळी होता पण त्याला सुद्धा असं रत्नांनी बक्षीस देत होते पूर्वीचे राजे लोक. आणि मग त्यातून राजाला तो आनंद झाला हे मला सांगायचं होतं. आणि मग त्यामुळे तो दान करताना मागे पुढे बघत नसतो. त्यामुळं दान घ्यायला जायचं तर कोणाकडे जायचं? असं बघतात लोक. असं नाही बघत की मी सुद्धा राजा, मी राजा व्हायला पाहिजे. जसं काय झालं, एक इन्सिडन्स परवा, इथं 2 मुली आले होते आम्हांकडे सेवा करायला म्हणून. आणि त्यांनी छान राहिले, सगळं केले, छोटे होते मुली. आणि मग त्यांना एक प्रेरणा मिळावी म्हणून कोणीतरी काहीतरी त्यांना गिफ्ट दिलं, काय असं वापरण्यासारखी वस्तू दिली. मग ते दुसऱ्यांनी बघितलं आणि त्यांनी काय म्हणले की ते राहायला आले, त्यांनी सेवा केली म्हणून त्यांना मिळालं. मला काय अपेक्षा होती माहिती का? अशी दृष्टी पाहिजे की ह्यांनी पण ह्यांनी दिले तर आपण पण असं द्यायला पाहिजे. म्हणजे मुलींना त्यांना एक धर्माची गोडी लागावी, एक राहायचे भाव व्हावेत ह्याच्यासाठी. पण त्यांनी काय विचार केला? म्हणले ते राहिलेत
आणि ते चालले जाताना त्यांना असं दिलंय म्हणजे मला पण म्हणजे कुठं दृष्टी असते बघ की असं मला हे सांगायचं होतं. कळलं काय सांगितलंय तुम्हाला? काय भाव नाही ना. उलट आपले असे भाव असावेत की आपल्याकडून किती योगदान होत आहे, आपण किती देतो हे नाही बघत. म्हणजे प्रत्येकाची शेवटी त्याच्यानुसार फळ भोगतो जीव. चला तर ध्रुव धाम के आराधकों की बात ही कुछ अन्य है. मग या अन्यत्वाला पहचान नाही भावना का सार है. हे अन्यत्व आहे. कोण कोण अन्य आहे माझ्यापासून हे सगळं दृष्टीतून तोडायला पाहिजे. जिथं ज्ञानातून तुटलं तिथं भलेही तुम्ही जवळ राहिला तरी सुद्धा दोष नाही आहे. म्हणून अन्यत्वाला जाणणं हेच खरं भावनेचं सार आहे. आणि एकत्वाची आराधना हेच आराधनेचं सार आहे. म्हणजे हे अन्य आहे, भिन्न आहे, माझं नाही आहे एवढंच नाही, त्याच्या पुढे जाऊन मी एकत्व स्वरूप आहे ह्याची जाणीव करायला पाहिजे. नाहीतर सगळं नाही आहे नाही आहे नाही आहे हे नाही सांगायचं. त्याच्यातून आहे काय हे पण बघा तर तुम्हाला समजणार आत्मा कसा आहे. म्हणून अन्यत्वाची भावना करायला पाहिजे. जाणा शरीराला जाणा. हे शरीर माझ्यापासून भिन्न आहे. निर्णय करा शरीर मी नाहीच. इष्ट आप्त परिवारजन देखील माझ्यापासून सर्वथा भिन्नच आहेत. या संसारामध्ये अनादिपासून हा मी एकटाच आहे. पुढे भविष्यात पहा मी एकटाच राहणार आहे. एकत्व स्वभावाची अनुभूती घ्या. परापासून विभक्त स्वरूप जाणा. मीची अनुभूती घ्या. मी जीव आहे. डोळ्याने दिसणारा नाहीच. ज्ञानाने पहा. मी ज्ञानपिंड आहे.